या गिम्बलचा वापर मी पहिल्यांदा सिद्धेश्वर मंदिराच्या शूटसाठी करणार होतो। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे श्रावण चालू झालेला आहे आणि आज श्रावणचा पहिला सोमवार होता। पहाटेच्या 3 वाजता उठलो आणि पहिले तयार झालो आणि नंतर सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो। रूपाभवानीला चालत जातात नवरात्रीमध्ये हे माहित होतं, पण सिद्धेश्वरला पण चालत जातात मला आजच कळालं। कमेंट मध्ये येणार लोक की पहाटे दर्शन करायची काय गरज होती, सकाळी तर दर्शन होतातच, पण तसं नाही। पहाटेचं जे दर्शन होतं ते सकाळी तर होत नसतं। आणि गेले 2 वर्ष मी पहाटे सिद्धेश्वरच्या मंदिरात येतो श्रावण सोमवारी आरतीसाठी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रांगोळी खूप मस्त काढली होती आणि आज नागपंचमी असल्यामुळे मंदिर खूप सुंदर सजवलं होतं। जर अजून सुद्धा तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ नाही पाहिला असेल तर माझ्या चॅनलला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। गिम्बल जास्त वापरता येत नव्हतं मला, तरी सुद्धा थोडाफार वापरायचा प्रयत्न केलो आणि तेवढ्यात आरतीची वेळ झाली आणि मी आलो गर्भगृहामध्ये। दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा खूप गर्दी होती आणि तिथे माझे एक मित्र भेटला होता। त्यांनी मला म्हटले की जागा तुला करतो, थांब तिथे। मग तिथे थांबलो। श्रावण सोमवारी या मंत्रांचा जप करणं तेही पाटे हे खूप महत्भाग्य आहे। बरोबर पहाटेच्या 5 वाजून 5 मिनिटानंतर आरती झाली। त्यानंतर मी आलो बाहेर। मंदिराच्या एका बाजूला एडिटिंग करत बसलो आणि तिथंच पोस्ट केलो। त्यानंतर आठवलं घरी पण जायचं आहे, पूजा करायचं आहे, म्हणून लगे घरी आलो। स्वामींचा आणि महादेवांचा अभिषेक केला। त्यानंतर पूजा संपन्न झाली आणि याची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी दीदी सुद्धा मंदिरात आलो होतो महादेवांच्या अभिषेकासाठी। आज दीदी पहिल्यांदाच महादेवांची पूजा करणार होती, म्हणजे अभिषेक पूजा करणार होती। आणि मित्रांनो, उद्यापासून माझे पेपर चालू आहेत, हॉल तिकीट घेण्यासाठी मी कॉलेजमध्ये आलतो आणि तिकडनं मी पहिले डीमार्टला आलो, सगळं सामान वगैरे घेतलो आणि बाहेर पडलो। तेवढ्यात विजूचा फोन आला, तो म्हणला की नागनाथला येतो का चल। आणि हो, नागपंचमी असल्यामुळे मला दैवत दाखवण्यासाठी जायचंच होतं, त्यामुळे मी हा म्हणलं। नवी पेठमध्ये माझं एक काम होतं, ते काम करून घेतलं। त्यानंतर आम्ही दोघं निघालो नागनाथच्या दिशेने। मला एक्सपेक्ट पण नव्हतं की एवढं गर्दी असेल, तरी पण दर्शन खूप लवकर झालं आमचं। झोका पाळणा सगळंच इथं होतं। तर म्हणजे आजचा ब्लॉग इथंच संपला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि पुढच्या सोमवारचा पण ब्लॉग पाहायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग इथंच संपला। फॉलो करायला विसरू नका बे।